तर संजीवराजे नाईक निंबाळकरांच्या घरावर आयकर विभागानं छापा टाकलाय। सकाळी 6 वाजल्यापासून निंबाळकरांची आयकर विभागाकडून चौकशी सुरू आहे। संजीवराजे निंबाळकर हे रामराजे निंबाळकरांचे चुलत बंधू, तर सध्या त्यांची कसून चौकशी सुरू आहे। आयकर विभाग सकाळी 6 वाजल्यापासून त्यांची चौकशी करत आहे। तर पुण्यातील त्यांच्या घरात देखील छापा टाकण्यात आल्याची माहिती आता समोर येते। अधिक अपडेट आपण घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अजिंक्य यांच्याकडून। अजिंक्य, काय माहिती आहे? नक्की सातारा जिल्ह्यातील बडे नेते असलेले रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू रघुनाथराजे नाईक निंबाळकर आणि संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या साताऱ्यातील घरावर असेल किंवा गोविंद दूध डेअरीवर असेल किंवा पुण्यातील प्रभात रोडवर जो बंगला आहे त्यावर आज सकाळीच इन्कम टॅक्सची धाड पडलेली आहे। आपण आता देखील पाहतोय की या ठिकाणी अधिकाऱ्यांकडून कागदपत्राची तपासणी केली जाते। 7 ते 8 अधिकारी या ठिकाणी इन्कम टॅक्स विभागाचे आल्याचं पाहायला मिळतंय। सकाळी 6 वाजल्यापासून ही सगळी चौकशी सुरू असल्याचं दिसून येते। आता देखील अधिकारी आतमध्ये घरात आहेत, बाहेरून जे आहे ते गेट लावलेलं आहे आणि आतमध्ये ही सगळी चौकशी आहे। काही नातेवाईक देखील संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरात असल्याचं दिसून येतंय। पुणे, मुंबई आणि सातारा या एकाच वेळी सगळीकडे या धाडी पडल्याचं सांगण्यात येतंय। खरं तर गोविंद दूध डेअरीवर धाड पडलेली आहे आणि आर्थिक व्यवहार संबंधित ही सगळी तपासणी सुरू असल्याचं माहिती समजते। आता अधिकारी ही सकाळी 6 वाजल्यापासून तपासणी करतात, यामध्ये आता काय माहिती येते। परंतु संजीवराजे नाईक निंबाळकर असतील किंवा रघुनाथराजे नाईक निंबाळकर असतील यांच्या अडचणी आता वाढण्याची शक्यता वर्तवली जाते, कारण की सकाळी 6 वाजल्यापासून या ठिकाणी अधिकारी जे आहेत ते तपासणी करतायत। आता देखील आपण पाहतोय की गेट आतमधून लावलं गेले आणि अधिकारी आपल्याला दिसत आहेत की ते कागदपत्रांची तपासणी करतायत, घरातील वस्तूंची देखील तपासणी करत असल्याचं समजतंय। संजीव निंबाळकर यांचे नातेवाईक देखील घरात आहेत आणि ही सगळी चौकशी जी आहे ती सकाळी 6 वाजल्यापासून सुरू आहे। आता ही चौकशी किती वेळ चालते आणि या चौकशीतून पुढे काय येतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, परंतु आता देखील ही सगळी चौकशी सुरू असल्याचं दिसतंय। नक्कीच अजिंक्य, ईडीकडे नेमकी काय माहिती आहे ज्यानुसार हा छापा टाकण्यात येतोय आणि या छाप्यावर संजीवराजे निंबाळकर किंवा कुटुंबियांकडून काही प्रतिक्रिया आली आहे का? अजून तरी आपण जर पाहिलं तर कुटुंबीय दिसतात, एक ताई दिसत आहेत, त्यांच्या घरातील नातेवाईक आहेत। त्या अधिकारी नेमकं काय करतायत हे पाहतायत। मी त्यांच्या घरातील दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करतो। या ताई आहेत समोर। ताई, नेमकं काय चाललेलं आहे घरात, काय सांगू शकाल का ताई? नेमकं काय चालू आहे? किती अधिकारी आलेत ताई? किती अधिकारी आहेत ताई? किती अधिकारी आहेत घरामध्ये? हे सगळे आयकर विभागाचे अधिकारी आहेत। आपण पाहतोय की पेपरवर्क सुरू आहे। ताई, नेमकं घरात काय चालू आहे आता तुमच्या? किती अधिकारी आहेत? संजीवराजे आहेत का आतमध्ये? संजीवराजे नाहीत आतमध्ये। आपण पाहतोय की ज्या आतमध्ये एक ताई दिसत आहेत। तुम्ही मग घरात कोण आहे आता? त्यांच्याकडून काही महिला आहेत, त्यांच्याकडून काही स्पष्ट सांगता येत नाहीये, परंतु ताई नेमकं काय घरात चालू आहेत? संजीवराजे आहेत का घरामध्ये? फलटणला आहेत संजीवराजे। कोण अधिकारी किती आहेत? काय तपासणी चालली? काय तुम्हाला सांगितलं? खरं तर आपण बघतोय की आपल्यासोबत या ठिकाणी ज्या महिला आहेत त्या बोलत होत्या, मात्र अधिकाऱ्यांनी त्यांना बोलू नका असं सांगितलेलं आहे। अधिकारी जे आहेत ते मज्जाव करत आहेत या घरामध्ये असलेल्या महिलांना आणि तपासणी सुरू आहे। गोविंद दूध डेअरी संबंधात प्रकरण संबंधातील ही तपासणी सुरू असल्याचं सांगितलं जातंय। महिलांनी बोलण्याचा आपल्यासोबत प्रयत्न केला, मात्र अधिकाऱ्यांनी मज्जाव केलेला आहे। 7 ते 8 अधिकारी जे आहेत ते इन्कम टॅक्स विभागाचे असल्याचं सांगितलं जातंय। कागदपत्र पडताळणी आहे किंवा अजिंक्य, मी पुन्हा एकदा या संदर्भात तुमच्याकडे